मार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र. तर ह्याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघत होतो. काय सांगितलं? एकांत कुठल्याही गोष्टीचा करायचा नाही. मग आता त्याच्या पुढे थोडंसं वाचूया की काल आपण म्हणजे कपडे काढले, कधी काढले तर अगोदर ह्या सगळ्या विधी त्यांनी पूर्ण केल्या की मुलाला राज्यपद दिलं किंवा त्यांना राजा म्हणून घोषित केलं वगैरे. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी काय केलं? मग दीक्षा घेतली. दीक्षा म्हणजे कपडे काढले म्हणजे काय? दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यानंतर दीक्षा घेतल्यानंतर नाही, दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी फक्त ध्यान केलं. आणि ते ध्यान सुद्धा त्यांचं किती वेळ झालंय? 48 मिनिटापेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे इतके ते एकाग्र होते की त्यावेळेस शुभभावाचं सुद्धा तिथं अवलंबन नव्हतं. कारण शुभभावाचं अवलंबन असतं तर कर्माची निर्जरा झाली असती का? नवीन कर्मच बांधलं गेलं असतं. पण त्यांची इतकी उत्कृष्ट दृढता होती. दृढता म्हणजे स्थिरता, स्वतःच्या आत्म्यामध्ये इतकी स्थिरता होती. मुळातच त्यांनी एवढं वर्ष जरी राज्यकारभार केला तरी पण ते कशामध्ये आसक्त नव्हते. ना वैभवामध्ये, ना भोगांमध्ये, कुठल्याही गोष्टीची त्यांना लालसा नव्हती. त्यामुळे ती विरक्तीचे जे संस्कार होते तर दीक्षा घेतल्यानंतर त्या संस्काराच्या निमित्तात त्यांचं आत्मध्यान किंवा त्यांचं स्वतःचं आत्म अवलंबन इतकं उत्कृष्ट झालं की त्या 48 मिनिटामध्ये फक्त त्यांनी एक शुद्ध परिणती रूप त्यांनी काय केले? स्वतःच्या आत्म्यालाच जाणण्याचा पुरुषार्थ केलाय. आणि जेव्हा शुद्ध भावामध्ये एवढा काळ एखादा जीव राहतो तर तेवढ्या काळामध्ये जर बाकीचे शुभभाव नाहीत किंवा अशुभ भाव नाहीत तर तिथं नवीन कर्मबंध नाही. पण पहिलं जे किती पण कर्म असू दे, किती म्हणजे अगदी डोंगराच्या डोंगरा एवढं, आता इथं म्हणतो ना आपण कर्मरूपी पर्वताला त्यांनी भेदून काढलं. म्हणजे असे कर्मरूपी किती जरी पर्वत असले तरी त्या तेवढ्या पापाला किंवा तेवढ्या कर्माला नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या 48 मिनिटामध्ये केलेल्या आत्मानुभूतीमध्ये आहे. म्हणून त्यांना सांगितले की 48 मिनिटाच्या आत अंतर्मुहूर्तामध्ये, अंतर्मुहूर्त म्हणजे किती? 48 मिनिटाला पण कमी, म्हणजे आपण त्याला 1 समयापेक्षा किंवा 2 समयापेक्षा जास्त आणि 48 मिनिटापेक्षा 1 समय कमी, अशा मधल्या जे काही समय असतील किंवा जेवढा काही काळ असेल तेवढा कुठल्याही काळामध्ये त्याला अंतर्मुहूर्तच म्हटलं जातं. मग कुठल्या अंतर्मुहूर्तात त्यांना मोक्ष झाला हे आपल्याला माहीत नाही आहे. पण एवढं नक्की आहे की 48 मिनिटापेक्षा 1 समय कमी असण्यापर्यंत जास्तीत जास्त त्यांनी काय केलं असणार आहे? ध्यान. त्याच्यापेक्षा जास्त तर त्यांना ध्यान करण्याची गरजच पडली नाही. कारण तेवढ्या काळामध्ये काय झालेलं आहे? केवल ज्ञान त्यांना प्राप्त झाले. म्हणजेच काय झाले? घाती कर्म त्यांचे सगळे नष्ट झालेले आहेत. म्हणजे तिथं एवढं लक्षात घ्यायचं की तेवढ्या काळामध्ये तिथं बिलकुल त्यांना शुभाचा भाव झाला नाही किंवा शुभाचं अवलंबन तिथं त्यांना आलेलं नाही. मग आता पुढं काय सांगितलंय की हे आपण बघितलं, सच्चा मोक्ष मार्ग स्वाश्रय से ही होता आहे. म्हणजे तिथं आपल्याला जर मोक्ष मिळवायचे तर तिथं कुठलंही बाहेरचं अवलंबन, कुठलंही अवलंबन म्हणजे ना शुभाचं अवलंबन, ना देवशास्त्र गुरूंचं अवलंबन, ना कुठल्या क्रियेचं अवलंबन, कुठल्याही गोष्टीची तिथं अपेक्षा नाही किंवा गरज नाही. तर एक स्वतःच्या आत्म्याचा आश्रयच आपल्याला काय होणार आहे? मुक्ती मिळवून देणार आहे. आणि हेच काय झालेलं आहे? भरत चक्रवर्तींच्या बाबतीत झालेलं आहे. आणि तिथं त्यांना अंतर्मुहूर्तामध्ये मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. निश्चय सम्यक दर्शन जिस जीव ने स्वसन्मुख होकर प्रकट किया हो, उसे निमित्त जो अमुख्य उपाय है वह कैसे कैसे होते हैं वह सूत्र में दिखाया है. म्हणजे निश्चय सम्यक दर्शन प्राप्त करत असताना, तिथंपर्यंत पोचत असताना मग तिथं काय सांगितलंय? जे बाकीचे अवलंबन आपण घेतोय कुठले, त्याला म्हटलंय अमुख्य उपाय किंवा गौण उपाय, म्हणजे निमित्त ज्याला असं म्हटलेलं आहे. मग निमित्तामध्ये काय येणार आहे? देवशास्त्र गुरु किंवा ह्या षटक्रिया,
हां, पूजा, सगळ्या षटक्रिया किंवा आपले मंद कषाय, कषायांमध्ये एकदम म्हणजे कषायांची मंदता म्हणा किंवा परिणामांची विशुद्धी, तर हे सगळं कशामध्ये येणार आहे? निमित्तामध्ये येणार आहे. आणि निमित्त फक्त आहे, ते निमित्त तिथं आपल्याला काही करत नाही. त्या निमित्ताच्या आधाराने किंवा त्या निमित्ताच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या स्वतःच्या अवलंबनाच्या द्वारे आपल्याला तिथं काय होणार आहे? निश्चय सम्यक दर्शन होणार आहे. निमित्त परपदार्थ है, उसे जीव प्राप्त कर सके, ला सके, ग्रहण कर सके, ऐसा भी नहीं है. म्हणजे त्या निमित्ताला आपल्याला आणायचंय, ते निमित्त असेल तर माझ्याकडनं होणार आहे, म्हणून निमित्तावर अवलंबून राहायचंय असं पण नाही. तर जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याची अनुभूती घ्यायचे भाव होतील, तर त्यावेळेस काय होणार आहे? निमित्ताला कुठून ओढून आणायची गरज पडणार नाही, तर ते निमित्त तिथं काय होणार आहे? ॲटोमॅटिक हजर होणार आहे. म्हणून असं तिथं लिहिलंय त्यांनी की असा प्रश्न पडत नाही की आता ह्या निमित्ताला मी कुठून आणू, कसं आणू, त्याला कसं ग्रहण करू, असा काही विषय नाही. उपादान निश्चय जहा तहा निमित्त पर होय, असं कोणी म्हटलंय? बनारस दासजी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जिथं निश्चय उपादान आहे तर तिथं काय होणार आहे? ॲटोमॅटिक निमित्त तिथं येऊन हजर होणार आहे. आता त्या सिंहाला सम्यक दर्शन होण्याची वेळ आली होती, मग आता सिंहाला असं वाटलं का आता मला कुठल्या तरी निमित्ताची, म्हणजे कुणीतरी इथं येऊन मला उपदेश देण्याची गरज आहे, उपदेश मला नाही दिला तर मी सम्यक दर्शन कसं करू, असं काय चिंतन करण्याची गरज पडली का? ॲटोमॅटिक तिथं ते निमित्त काय झालं? हजर झालं. आणि ते निमित्त सुद्धा कसं होतं? किती उत्कृष्ट! कुठं तो सिंहाचा जीव, तिर्यंच्या गतीमधला, क्रूर, हिंसक, पण अशा जीवाची सुद्धा योग्यता आल्यानंतर उत्कृष्ट भावलिंगी संत जे रुद्धिधारी आहेत, आकाशातून चाललेत आणि त्यांना भाव काय झाले की ह्या सिंहाला आपण जाऊन उपदेश करावा. म्हणून सांगितले की निमित्ताला ओढून आणायची गरज नाही, तर ते निमित्त तिथं काय होणार आहे? आपोआप येऊन हजर होणार आहे. इस बारे में मोक्ष मार्ग प्रकाशक में कहा है, ताते जो पुरुषार्थ करी मोक्ष का उपाय करे है, ताके सर्व कारण मिले है. अरे वाके अवश्य मोक्ष की प्राप्ति हो, ऐसा निश्चय कहा. निश्चय करना म्हणजे काय सांगितलंय? जो पुरुषार्थ करतोय आणि ज्याचं ध्येय आहे, काय ध्येय आहे? की मला मोक्षाची प्राप्ती करायची आहे. आणि मोक्षाची प्राप्ती करायची हे ध्येय असताना तिथं हे बाकीचे देवशास्त्र गुरूंचं सानिध्य, त्यांचा उपदेश, त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाव, हे सगळं काय होणार आहे? निमित्त रूपाने ॲटोमॅटिक हजर होणार आहे. म्हणून सांगितलं की ताके सर्व कारण मिले हे, मिळवावे लागत नाहीत, ॲटोमॅटिक मिळतात. म्हणजे ह्याचं उदाहरण म्हणून आता समजा आपल्याला कुठंतरी जायचं आहे, पहाटची वेळ आहे आणि खूप धुकं पडलेलं आहे. इतकं धुकं पडले की 2 पावलाच्या पुढं काय आहे ते पण आपल्याला दिसत नाही, असं पण दाट धुकं पडतं की नाही? अनुभव असेल सगळ्यांना. मग त्यावेळेस अशी पण भीती वाटते की बाबा आता इतकं धुकं आहे आणि ह्याच्यातून आपण पुढं कसं जायचं, असा विचार करून जर आपण धुकं आहे म्हणून तिथंच बसलो तर पुढं जाऊ शकणार आहे का आपण? नाही. आणि त्याच वेळेस हा जर विचार केला की मला 1 पावलाचं दिसतंय ना, तिथंपर्यंत मी जाणार, 1 पाऊल उचललं की काय झालं? पुढचा अजून 1 पावलाचा रस्ता क्लिअर झाला, अजून 1 पाऊल पुढं गेलं की काय झालं? त्याच्या पुढचा रस्ता क्लिअर झाला. मग हा विश्वास म्हणजे काय आहे? तर आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग हा हे ध्येय असल्यासारखं आहे. नाहीतर तेच जेव्हा रस्ता क्लिअर होईल तेव्हा मी जाईल, जेव्हा सूर्याचा चांगला प्रकाश पडेल तेव्हा मी जाईल, ह्याला म्हणलं तर काय झालं? आपण निमित्तावर अवलंबून राहिलो. पण विश्वास, मला ते ध्येय गाठायचं आहे ना, मग जे काही अडचण असेल किंवा मी माझा चालण्याचा पुरुषार्थ करणार आहे, पुरुषार्थ करणार आहे म्हटलं की काय होत जातं? तिथं ॲटोमॅटिक वाट मिळत जाते. हा विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे मग आपण निमित्तावर अवलंबून राहणार नाही किंवा निमित्ताला आपल्या मोक्षमार्गाचा कर्ता आपण मानणार नाही. निश्चय से पर के साथ आत्मा का कारकता का संबंध नहीं है. काय सांगितलंय? निश्चय से पर के साथ म्हणजे परमध्ये कोण कोण येणार? आपला जीव सोडून जे जे सगळे द्रव्य आहेत, जे जे सगळे संयोग आहेत, तर ते सगळे परामध्ये येणार. मग तिथं सांगितले की निश्चयाने ह्या जीवासोबत
पराचा कर्तेपणाचा संबंध नाही. कर्तेपणाचा संबंध नाही म्हणजे काय? परद्रव्य माझ्यामध्ये काही करू शकत नाही किंवा माझ्यामध्ये जे काही परिणमन होणार आहे किंवा मला काही परिणमन करण्याचे भाव आहेत तर ते परिणमन मला परद्रव्य करून देणार नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? माझं खूप वाईट कर्म आहे किंवा मी खूप पाप केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता देवशास्त्र गुरुनी ते माझं पाप सगळं काय करावं? नष्ट करावं. देवशास्त्र गुरु ते नष्ट करू शकणार नाहीत. म्हणून सांगितलं की पर आपल्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी करता होऊ शकत नाही. हां, त्यांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या निमित्ताने आपण स्वतः ते कर्म नष्ट करण्याची शक्ती कुणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. म्हणजे अशी शक्ती माझ्यामध्ये आहे हा विश्वास फक्त आपण काय करायचा आहे? निर्माण करायचा आहे. निश्चय से पर के साथ आत्मा का कारकता का संबंध नहीं है. कारकता म्हणजे काय? कर्तेपणाचा. आपण पण दुसऱ्याचं काही करू शकत नाही किंवा दुसरे पण आपलं काही करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ही कर्ताबुद्धी खूप आहे की काय कर्ताबुद्धी? सगळं तर ह्या घरातलं मी करते, मुलाबाळांचं तर माझ्याशिवाय कोण करणार? मीच केलं. लहानाचं त्यांना मोठं मीच केलं. पण त्यांनी त्यांचं कर्म येताना आणलं होतं की नाही? त्यांनी काहीतरी मागच्या जन्मी कर्म केलं होतं की नाही? आपल्या घरामध्येच किंवा आपल्या पोटालाच त्यांचा जन्म का झाला? आपण ठरवलं का ह्या जीवानी माझ्या पोटाला आलं पाहिजे, ह्या जीवानी माझ्या इथं येऊन जन्म घेतला पाहिजे? आपण ठरवलं का? त्या जीवाचं तसं कर्म होतं आणि बरोबर काय झालं? त्या कर्माने बरोबर तिथं आपल्या इथं आणून त्याला काय केलं? तिथं संयोगामध्ये आणून सोडलं. म्हणजेच त्या मुलांचं पण आपण करणारे नाही, त्यांचं कर्म घेऊन ते आलेले आहेत. पण आपल्याला काय वाटतं की आपण त्यांचं सगळं केलं, आपण त्यांना लहानाचं मोठं केलं, आपण त्यांना शिकवलं. म्हणजे परद्रव्य जीवाचं काहीही करू शकत नाही किंवा आपण दुसऱ्या कुठल्याही जीवाचं काहीही करू शकत नाही किंवा आपण पराचा करता नाही. ही कर्ता बुद्धी आपल्यातून नष्ट व्हावी किंवा मी अकर्ता आहे हे आपल्याला पटण्यासाठी सगळं इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे? विस्ताराने सांगितलेलं आहे. निश्चय से पर के साथ आत्मा का कारकता का संबंध नहीं है, जिससे शुद्ध स्वभाव की प्राप्ति के लिए सामग्री बाह्य साधन ढूंढने की व्यग्रता से जीव व्यर्थ ही परतंत्र होते हैं. म्हणजे इथं काय झालं? निमित्तावर अवलंबून जो राहतो तर तो काय करतो? मग बाहेरून अनुकूलता शोधत जातो. आम्हाला काय सगळी प्रतिकूलताच आहे, आम्हाला धर्म करायला मिळतच नाही, घरामध्ये अडचण आहे किंवा मंदिर नाही, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळत नाही, असं आपण काय करतो? परावर अवलंबून राहतो किंवा परत ते असेल तर मला काहीतरी धर्म करता येईल अशी मान्यता आपण ठेवतो. पण ही मान्यता काय आहे? तर चुकीची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये असलं तरी आपण ह्या सगळ्यापासून भिन्न आहे हे जाणायला आपल्याला कोण बंधन करतंय का? त्याच्यामध्ये आपल्याला कुठली अडचण आहे का? आपल्या मनामध्ये आपली श्रद्धा काय ठेवायची किंवा आपल्या मनामध्ये आपण काय चिंतन करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला कोणीही अडथळा आणू शकत नाही. आणि ते तरी आपण प्रतिकूल परिस्थिती असली तरी करू शकतो. ह्या सगळ्यापासून मी भिन्न आहे. कर्माचे किती जरी वाईट प्रसंग असतील किंवा कितीही प्रतिकूलता, संकट, दुःख असतील, रोग असेल, वेदना असेल, पण ह्या सगळ्याला मीच कधीतरी गोळा केले. म्हणजे कसं गोळा केले? परिणामांच्या द्वारे. मागच्या जन्मी असे परिणाम केलेत किंवा मीच असा त्रास दुसऱ्यांना दिलाय आणि आज मला ते संयोग मीच आणलेले आहेत माझ्या संयोगामध्ये. असं जर त्या प्रतिकूलतेमध्ये आपण चिंतन केलं तर आपल्याला बाहेरच्या गुणाची आवश्यकता वाटणार आहे का? हेच भेदविज्ञान झालं. तिथंच शांती झाली, तिथंच निराकुलता झाली किंवा तिथंच पुढचा कर्मबंध थांबला गेला किंवा काय झालं? अजून जे काही पूर्वीचं तीव्र कर्म, अशुभ कर्म उदयाला येत होतं तर त्या अशुभ कर्माची तीव्रता तिथं काय झाली? लगेच कमी झाली. म्हणून तिथं निमित्तावर आपण हजर राहायचं नाही किंवा निमित्ताला करता समजायचं नाही. हे आपल्याला काय करायचं आहे? पक्क करायचं आहे. त्याच्यानंतर निश्चय से वीतराग भाव ही मोक्ष मार्ग है. वीतराग भावनी के और व्रतादिक के कदाचित कार्य कारणपनो है, ताते व्रतादिक को मोक्ष मार्ग कहे सो कहने मात्र ही है. विशाखा आहे का?
आता ही भाषा जरा ढुंढारी आहे, लक्षात येते का? अर्थ बघूया आपण. काय सांगितलंय? निश्चय से वीतराग भाव ही मोक्ष मार्ग आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर मोक्षाचा मार्ग हे वीतरागताच आहे, किंवा वीतरागतेच्या द्वारेच आपल्याला मोक्ष मिळणार आहे. वीतराग भावनी के और व्रताधिक के कदाचित कार्य कारण पनो है. म्हणजे असं म्हटलं जातं की देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये मला काय झालं तर संयमाची प्राप्ती झाली, किंवा मलाच अनुभूती झाली, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली असं म्हटलं जातं. पण हे सगळं काय आहे? सो कहने मात्र ही है. म्हणजे काय आहे? फक्त हे म्हणण्यापुरतं आहे. म्हणण्यापुरतं आहे म्हणजे उपचार आहे. उपचार म्हणजे शेवटी पुरुषार्थ आपण केलाय, निमित्त किंवा आपल्याला बाह्य सगळी ही साधनं ही मिळालेली आहेत. देवशास्त्र गुरूंचं सानिध्य म्हणा, किंवा सगळं जे जे काही आपले परिणाम होण्यासाठी, म्हणजे स्वतःला पुरुषार्थ करण्याचे परिणाम होण्यासाठी बाहेरून जी जी निमित्त मिळाली आहेत, तर ते सगळे काय आहेत? फक्त उपचार आहेत. त्यांच्यावर आरोप केला जातो की ह्यांच्यामुळं मला सम्यक दर्शन झालं, किंवा ह्यांनी मला सम्यक दर्शनाची प्राप्ती करून दिली. पण खरं तर पुरुषार्थ कुणी केलाय? आपण केलाय. मग ह्याच्यासाठी व्यवहारातलं उदाहरण आपण बघतो. आपलं लक्ष नाही आहे, रस्त्यातून आपण चालत चाललोय आणि आपल्या डोक्यात काहीतरी विचार आहेत, आणि अचानक मागनं जोरात गाडी आली आणि आपलं लक्ष नाही, आणि शेजारी कोणीतरी एक माणूस आहे, पटकन त्याने आपला हात धरून आपल्याला ओढलं. समजा ओढलं नसतं तर काय झालं असतं? त्या गाडीला आपण धडकलो असतो, तिथं आपला कदाचित मृत्यू झाला असता. म्हणजे ह्या सगळ्या विचाराने आपण लगेच काय म्हणतो? ह्याच्यामुळं माझा जीव वाचला असं म्हणतो की नाही? आणि आयुष्यभर आपण त्या व्यक्तीच्या प्रती एक कृतज्ञ राहतो की बाबा ह्यांनी मला त्यावेळेस जर वाचवलं नसतं तर माझं काही खरं नव्हतं असं म्हणतो. पण हे बहिरंग कारण आहे. अंतरंग कारण काय आहे ह्याचं? अंतरंग कारण काय आहे? हा, निमित्त बाहेरचं आहे. पण अंतरंग कारण जर बघितलं तर तिथं आयुकर्म संपलं नव्हतं. त्या माणसाने आपल्याला आयु दिली का वाढवून? त्याचे आयुष्य आपल्याला दिलंय का? नाही. तर तिथं आपलं आयुष्य संपलं नव्हतं, अजून आपल्याला जगायचं होतं. मग त्या निमित्त म्हणजे त्या गाडीच्या तिथं जे काही प्रसंग आला असता, तर त्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी ती व्यक्ती काय झाली? फक्त तिथं निमित्त झाली. पण आपण म्हणताना काय म्हणतो? त्याच्यामुळं माझा जीव वाचला. म्हणजे हे म्हणण्याची पद्धत आहे. ह्यालाच काय म्हटलेलं आहे? उपचार किंवा आरोप केला असं म्हटलेलं आहे. पण अंतरंगातून जर बघितलं तर तिथं काय आहे? आपला अजून तिथं आयुकर्म संपलं नव्हतं. त्यामुळं तिथं काय झालं? हे बाहेरून असं निमित्त मिळालं. पण बोलताना आपण असं बोलतो की नाही, त्याचं क्रेडिट त्या माणसाला देतो. तसं इथं सम्यक दर्शन प्राप्त झालंय, पुरुषार्थ आपण केलाय, पण बाहेर जे संयोग आहेत, देवशास्त्र गुरु किंवा त्यांचं अवलंबन, तर ह्यांना काय म्हटलं जातं? त्यांच्यामुळं मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. उदाहरणावरून लक्षात येतंय? काश्मीरा. म्हणून तिथं काय सांगितलंय? अम्मा एक वाक्य नेहमी म्हणायच्या, कहो पर मानो मत. काय म्हणायच्या? कहो पर मानो मत. म्हणजे ह्यांच्यामुळं झालं, ह्यांनी केलं असं म्हणताना तर म्हणा, तुमच्यामुळं माझा आज धर्मामध्ये मी स्थिर आहे, किंवा तुमच्यामुळं मला धर्म मिळाला असं म्हणा. पण अंतरंगामध्ये माझा जे काही पुरुषार्थ किंवा मला जे काही सुख मिळवायचे त्याचा पुरुषार्थ मलाच करायला पाहिजे. फक्त हे सगळे निमित्त आहेत असं तिथं सगळं हे अंतरंगामध्ये दृढता पाहिजे. म्हणजे तिथं काय झालं? निमित्त कोण आहे, कर्ता कोण आहे, हे सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर झाल्या. म्हणून कहो पर मानोमत, म्हणजे म्हणताना म्हटलं जाईल उपचाराने, व्यवहाराने, पण तिथं तो खरा कर्ता कर्म संबंध नाही. धर्म परिणमित जीव को वीतराग भाव के साथ जो शुभ भाव रूप रत्नत्रय दर्शन ज्ञान चारित्र होते हैं, उसे व्यवहार नय द्वारा उपचार से व्यवहार मोक्ष मार्ग कहा है. जर आपण ह्या व्यवहार मोक्ष मार्गाचा अवलंबन किंवा ह्या निमित्ताच्या सान्निध्यात राहिलो नाही तर आपण कुठं राहणार? मग अशुभात राहणार. आणि अशुभातून तर आपल्याला मोक्ष मिळायचं काही लांबचा संबंध नाही. कळलं का? म्हणून उपचाराने ह्या शुभभावरूप रत्नत्रयाला व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलेला आहे, जो की रागभाव होने से बंध मार्ग ही है. वाक्य लक्षात येते का? जरी ह्याला व्यवहार मोक्ष मार्ग म्हटला तरी सुद्धा तिथं काय आहे? राग आहे. राग म्हणजे काय? क्रोध वगैरे असं नाही म्हणायचं इथं. राग म्हणजे मंद कशा आहे किंवा शुभभाव. आणि हा शुभभाव पण काय करणार आहे? आपल्याला
बंध मार्ग, बंधच करणारा आहे किंवा संसाराचाच हा मार्ग म्हटला जातो. व्यवहार मोक्ष मार्ग वास्तव में बाधक होने पर भी उसका निमित्तपना बताने के लिए उसे व्यवहार नय से साधक कहा है. म्हणजे फक्त आपण जर शुभभाव करत राहिलो तर काय होणार आहे, नवीन नवीन कर्म, भले पुण्यकर्म बांधलं जाते, पण पुण्यकर्म बांधून 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 किती बांधणार आहे आपण, जर आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग समजला नाही, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही, तर ठराविक काळ आपण इथं ह्या त्रस पर्यायामध्ये राहणार आहोत. म्हणजे जरी आपल्याला हे शुभामध्ये राहायचे खूप भाव आहेत किंवा आपण सतत शुभ क्रियाच करतोय, पण काय होणार आहे, एक 2000 सागरचा काल, 2000 सागरचा कालावधी संपला की नियमाने आपण कुठे जाणार आहे, परत कुठे जाणार आहे, 2000 काल सागर एवढा आपला हा इथं त्रस पर्याय. म्हणजे काय, 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे जेवढे भोग आहेत तर ते त्रस पर्याय म्हटले जातात. मग हा 2000 सागरचा काळ जेव्हा संपेल तेव्हा आपण कुठे जाणार आहे, निगोदमध्ये जाणार आहे. आणि एकदा निगोदमध्ये आपण गेलो की तिथून बाहेर पडायचं गॅरंटी आहे का, अनंत काळ गेला तरी आपल्याला परत निगोदातून बाहेर येण्याची शक्यता नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या हातामध्ये हा 2000 सागराचा काळ आहे तोपर्यंत पुरुषार्थ काय करायचा आहे, हे व्यवहार मोक्ष मार्गाचं अवलंबन घेऊन निश्चय मोक्ष मार्गाला प्राप्त करायचे. 2000 सागराचं गणित माहीत नसेल तर असं आहे की जो जीव निगोदामध्ये आहे, कुठं आहे, अनंत काळापासून त्या निगोदामध्येच तो जीव आहे आणि त्याच्यामध्येच तो काय करतोय, निगोदावस्था म्हणजे काय, एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म आणि मरण. म्हणजे आपण एक श्वास घेतोय तेवढ्या वेळात त्यांचा 18 वेळा जन्म पण झाला आणि तेवढ्याच वेळा मरण पण झालं. म्हणजे किती सूक्ष्म काळ आहे किंवा किती सूक्ष्म त्यांचं जन्ममरण असं म्हणेपर्यंत त्यांचं 18 वेळा जन्ममरण झालेलं असतं. आणि अशा ह्या जन्ममरणाचं म्हणजे हे करत काय करत फेरा करत करत किती काळ जातोय, अनंत काळ जातोय. इथं आपलं मनुष्यगतीचं आयुष्य फिक्स आहे, तिर्यांच्या गतीचं, देवगतीचं, नरक गतीचं आयुष्य फिक्स आहे. जास्तीत जास्त नरकात किंवा स्वर्गामध्ये गेलं तर 33 सागर, त्याच्यानंतर नियमाने तिथून आपण काय होणार आहे, तिथलं आपलं आयुष्य संपलं की दुसऱ्या गतीमध्ये जाणार. पण निगोदामध्ये अशी काही मर्यादाच नाही आहे. निगोदामध्ये जर आपण गेलो तर तिथून बाहेर पडणं अशक्य गोष्ट आहे. त्यामुळं आता काही पुण्य आपलं किंवा काहीतरी आपले तिथं शुभ भाव झाले असतील, आणि मंद कशा आहे, शुभ म्हणजे तिथं देवशास्त्र गुरूंचं अवलंबन नाही आहे किंवा तेवढं ज्ञान पण नाही आहे निगोदी जीवाला की मला माझं पुरुषार्थ करायचं आहे असं चिंतन किंवा असे विचार येण्यायोग्य, म्हणजे इतकं अल्पज्ञान आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी कषायांची मंदता झाली आणि त्या निमित्तात तो जीव काय झालाय, जसं ते लाया भाजताना एखादी लाई अशी उडून वर येते ना, लाया किंवा फुटाणे भाजत असताना असं उडून बाहेर पडतं, तसा एखादा जीव त्या निगोदातून बाहेर पडतो. तसं आपण बाहेर पडलोय आणि बाहेर पडल्यानंतर एक ठराविक काळाची मर्यादा आपल्याला तिथं लिमिटमध्ये मिळालेली आहे. किती मिळालेली आहे ही, तर 2000 सागर. आणि ह्या 2000 सागर कालामध्ये जर आपण आपला स्वतःचा पुरुषार्थ केला नाही किंवा मोक्ष मार्गासाठी प्रयत्न केला नाही आणि जर 2000 सागराचा काळ संपला तर नियमाने आपण कुठे जाणार आहे, परत ह्या निगोदावस्थेमध्ये जाणार आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला तिथून बाहेर काढायला देवशास्त्र गुरु येणार नाहीत किंवा तिथं तसं निमित्त पण आपल्याला कोणी सापडणार नाही. त्यामुळं आत्ता आपलं ध्येय एवढंच पाहिजे की मला निश्चय मोक्ष मार्गाची प्राप्ती करायची आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याची प्राप्ती करायची आहे. आणि हे प्राप्त करण्यासाठी अट ही आहे की देवशास्त्र गुरूंचं सानिध्य किंवा ते मला निमित्त रूपाने, अवलंबन रूपाने त्यांच्या सानिध्यात राहणं माझ्यासाठी काय आहे, एक महत्त्वाची माझी गरज आहे. नाहीतर मग मी निश्चय मोक्ष मार्गापर्यंत पण पोहोचू शकणार नाही. म्हणून सांगितलंय की जरी हे शुभ भाव आपल्याला काय करतायत, ह्या संसाराला कारणीभूत आहेत किंवा पुण्याचा बंध म्हणजे काय झालं, कर्मच बांधलं जाते, तरी सुद्धा त्याच्याद्वारे आपण आपल्या घरात पोहोचू शकतोय. अंगणातून घरामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच व्यवहार मोक्ष मार्ग सुद्धा आपल्याला गरजेचा आहे. म्हणून जरी तिथं कर्मबंध होतंय म्हणून त्याला बाधक पण म्हटलंय. बाधक म्हणजे काय,
तिथं बाधा आहे. कर्माचं बंध आहे तोपर्यंत किंवा जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळणार नाही. ह्या अपेक्षेने तिथं पुण्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, मोक्ष मिळण्यामध्ये बाधक आहे असं म्हटलेलं आहे. तरी सुद्धा हे बाधक असलं तरी सुद्धा त्याच्याद्वारेच आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग प्रकट करायचा आहे, म्हणून त्याला एका अपेक्षेने साधक पण म्हटलेलं आहे. उसकथन संसारात असेपर्यंत पण व्यवहाराचं आपल्याला संसारात असेपर्यंत हा म्हणजे व्यवहार तर धरावाच लागणार ना. हो, धरावाच लागेल. उलट व्यवहार धरल्याशिवाय आपल्याला मोक्ष मार्गामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. जाऊ शकणार हा, म्हणजे नाहीतर मग आपण रस्त्यावरच राहणार. अंगणात येणं तर तितकंच गरजेचं आहे आणि अंगणात आल्यानंतर तितकंच गरजेचं घरामध्ये प्रवेश करणं पण आहे. म्हणजे अंगणात म्हणजे आता व्यवहारात आहे म्हणजे सगळेच जे जे कोणी मोक्षाला गेलेले जीव आहेत, अरिहंत सिद्ध जे जे आजपर्यंत झालेले आहेत, त्यांनी सगळ्यांनी ह्या म्हणजे व्यवहार मोक्ष मार्गाचं अवलंबन घेतलं. पण घेतलं म्हणजे त्यांनी महाव्रत धारण केली. महाव्रत धारण करणं म्हणजे काय आहे? व्रत धारण केलं म्हणजे पुण्यच आहे. ते सगळं तपसाधना केली त्यांनी, सगळं जे जे काही केलं तर ते त्यांनी शुभाचंच अवलंबन घेतलंय. पण त्या शुभाचं अवलंबन हे त्यांनी ध्येय ठेवलं नाही, तर त्याच्याद्वारे मला माझ्या घरात प्रवेश करायचा आहे हे ध्येय ठेवलं. त्यामुळं आपण संसारात आहोत, संसार सगळा करावा लागतोय, नाविलाज आहे, आणि मला मोक्षाला जायचं हे ध्येय आहे. ते ध्येय असल्यामुळं मला हा शुभाचा मार्ग सुद्धा स्वीकारणं हे सुद्धा माझ्यासाठी काय आहे, नाविलाज आहे. कळतंय का? कारण त्याच्याशिवाय आपण घरामध्ये पोहोचूच शकणार नाही. रस्त्यावरून अंगणात येणं सुद्धा काय आहे, गरज जशी आहे तशी नाविलाज पण आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला आतमध्ये जाताच येत नाही ना, तिथं येणं भागच आहे. म्हणून दोन्ही म्हटलंय, साधक पण म्हटलंय आणि बाधक पण म्हटलंय. कळलं का? त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणारच नाही. पण ते म्हणजेच मोक्ष किंवा ते गरजेचंच आहे असं नाही. त्याच्याद्वारे आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं अवलंबन घेणं एवढंच त्याच्यामधून साध्य आहे. तो घेतात म्हणजे कर्माची निर्जरा होते ना. कशाची? कशाची? कर्माची कर्माची निर्जरा महाव्रत धारण केली म्हणून होत नाही. कर्माची निर्जरा का होते ह्याच्या मागचं कारण मला तुम्हीच सांगा. कोण सांगतंय? कर्माची निर्जरा का होते? महाराजांनी म्हणजे एखाद्या जीवानी महाव्रताला धारण केलं, महाव्रत धारण केल्यानंतर जी काही कर्माची निर्जरा तिथं चालू झाली आहे त्याचं कारण काय? परिणामाची विशुद्धी होते तिथं आणि बाकीचे परिणामांची राहत नाहीत ना, सुटलं ते पाप. हां, परिणामांची विशुद्धी आहे वगैरे, बरोबर आहे. पण मला कर्णानुयोगाच्या दृष्टीने उत्तर पाहिजे. आणि तू सांगू शकेल? स्वपरभेद विज्ञान केलं. अजून दुसरं कारण पाहिजे. स्वपरभेद विज्ञान 4थ्या गुणस्थानामधला जीव पण करतोय, 5व्या गुणस्थानामधला जीव पण करतोय. मग इथं महाव्रत धारण केल्यानंतर तिथं जी काही कर्माची निर्जरा सांगितली ती विशिष्ट निर्जरा सांगितली, त्याचं कारण काय आहे? कश्मीरा, प्रियांका भाभी, नाही, अभय भैया, शुद्धोपयोग आहे. शुद्धोपयोग आहे. शुद्धोपयोगामध्ये तिथं त्यांना दृढता स्थिरता जास्त आहे. मला काय म्हणायचं होतं की महाव्रत घेतली म्हणून तिथं हां ठीक आहे, मी सांगते. महाव्रत घेतली तर तिथं जास्त तीव्र पुण्याचा तिथं बंध आहे आणि निर्जरा होते असं म्हटलं जातं. तर ते कुठल्या अपेक्षेने? अनंतानुबंधी तर त्यांचं 4थ्या गुणस्थानात गेलं होतं, अप्रत्याख्यानावरण 5व्या गुणस्थानामध्ये गेलंय आणि आता त्यांचं काय झालंय, प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ पण संपलेलं आहे. कळतंय का? म्हणजे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ नष्ट झाल्यामुळं ह्याच्या निमित्तात तिथं जी वितरागता प्रकट झाली आहे. लक्षात येते का काय म्हणायचंय? म्हणजे समजा आता आपण गोल काढलाय, गोलचे 4 भाग केलेत. एक भागामध्ये अनंतानुबंधी, दुसऱ्यामध्ये अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन असे प्रत्येकाचे एक भाग आहेत. तर त्याचे महाव्रत धारण केल्यानंतरचं काय झालंय, तिन्ही प्रकारची जी
अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण कशाय नष्ट झालेत तिथं, पूर्ण नष्ट झालेत. मग जिथं कशाय नष्ट झाले तेवढी तिथं विशुद्धी आहे, तेवढी शुद्धता आहे. पटतंय का? तेवढी तिथं शुद्धता आली की नाही? तेवढा कशायांचा मळ तिथं नष्ट झालाय, पूर्ण निघून गेले त्यांच्या संयोगामधून. आणि राहिलंय कुठलं तिथं? संज्वलन, क्रोध, मान, मायालोभ. म्हणजे एक फक्त कोपरा राहिलाय. 4 पैकी 3 कोपऱ्यामध्ये शुद्धी झाली आहे सगळी, आणि एका कोपऱ्यामध्ये संज्वलन, क्रोध, मान, मायालोभ असल्यामुळं तेवढी तिथं काय आहे? कषायांचा तिथं उदय आहे, किंवा त्या कषायांच्या निमित्तात तिथं नवीन बंध आहे. आणि कर्मनिर्जरा जी म्हटली जाते ना, तर ह्या 3 चौकडीच्या अभावामध्ये जी वीतरागता आहे, त्या वीतरागतेच्या निमित्तामध्ये तिथं शुद्धोपयोग आहे, किंवा तिथं जी काही त्यांच्या परिणामांची विशुद्धी कशामुळं आहे? 3 कषाय चौकडीचा अभाव आहे. आणि त्यामुळं तिथं जे काय सांगितलंय ते कर्माची निर्जरा होते असं सांगितलंय. महाव्रत धारण केल्यानंतर कर्मनिर्जरा होते असं म्हटलं जातं, पण ते त्याच्या मागचं कारण नक्की काय आहे ते समजून घ्या. ह्या 3 चौकडीचा तिथं अभाव आहे, आणि त्या अभावाच्या निमित्तामध्ये तिथं काय आहे? नवीन कर्मबंधाचा तर प्रश्न नाही, जे कषाय नाहीतच ते तिथं कर्म काय बांधून देणार आहेत? अनंतानुबंधी अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान ह्या कषायांचा तिथं अभाव आहे, म्हणजे सद्भाव नाही. मग ते ज्यांचा अभाव आहे ते आपल्याला तिथं काय कर्म बांधून देणार आहेत? कर्मबंध होणार आहे का तिथं? होणारच नाही. मग त्यांच्या अभावामध्ये तिथं एक प्रकारची शुद्धता प्रकट झालेली आहे, वीतरागता प्रकट झालेली आहे. आणि त्या वीतरागतेच्या निमित्तामध्ये तिथं जे जे काही निर्जरा चालली आहे ना, तर ते त्याचं फळ आहे. विशाखा पटतंय का? विशाखा? म्हणजे एकाच वेळेस 2 आहे, सराग चारित्र पण आहे आणि वीतराग चारित्र पण आहे. मग सराग चारित्र कशाला म्हटलंय? संज्वलन, क्रोध, मान, माया, लोभ जे आहे तर त्याला म्हटले सराग चारित्र. आणि बाकीच्या 3 चौकडींचा अभाव आहे, तर ते काय आहे? वीतराग चारित्र असं म्हटलेलं आहे. आता माझ्या लक्षात नाही आहे, पण प्रवचन सारची बहुतेक 6 नंबरची गाथा आहे. तर त्या 6 नंबरच्या गाथेमध्ये हे सराग आणि वितराग, म्हणजे गाथा माझ्या लक्षात नाही आहे, अर्थ लक्षात आहे. सराग आणि वितराग चारित्र्याचं तिथं त्यांनी सांगितले. मग सराग चारित्र्याच्या निमित्तामध्ये तिथं देव, नरेंद्र, इंद्र अशा पदांची प्राप्ती होते. पाहिजे तर मी थोड्या वेळाने ह्याच्यावर टाकते आपल्या ग्रुपवर ती गाथा आणि त्याचा अर्थ. तर त्याच्यामध्ये काय सांगितले? जे महाव्रती आहेत किंवा ज्यांनी व्रत धारण केलेली आहेत, तर ते जे व्रत धारण केलंय ते सराग चारित्र आहे. आणि हे व्रत धारण करत असताना तिथं काही कषायांचा अभाव झालेला आहे. 4थं गुणस्थान असेल तर अनंतानुबंधी, क्रोध, मान, मायालोभ गेले. 5वं गुणस्थान असेल तर अनंतानुबंधी सोबत अप्रत्याख्यानावरण पण नष्ट झालेलं आहे. आणि तिथं तेवढी काय झालेली आहे? वीतरागता प्रकट झालेली आहे. त्याला वीतराग चारित्र म्हटलेलं आहे. लक्षात येतंय का? प्राजक्ता, कुणाला शंका असेल तर विचारा. पटतंय का? अवघड वाटतंय? लक्षात येतंय ना? म्हणजे वीतरागता काय आहे आणि सरागता काय आहे? जेवढं आपण व्रत, नियम, संयम धारण करणार किंवा ते धारण करण्याचे भाव होणार, ते धारण केल्यानंतर त्याचं अगदी काटेकोरपणे पालन करण्याचे आपले भाव होणार, हे सगळं कशामध्ये येणार? सराग चारित्र्यामध्ये. कारण हे सगळे शुभभाव आहेत. आणि शुभभाव म्हणजे काय आहे? तर तिथं मंद कषायच आहेत, पण त्या कषायांची काय आहे? तर इतकी मंदता आहे की तिथं आपलं फक्त धर्म करण्याकडेच आपला कल आहे, किंवा आपले तसे परिणाम आहेत. आणि ह्या परिणामांना शुभभाव म्हटलेला आहे, आणि ह्या शुभभावांना सराग चारित्र म्हटलेलं आहे. आचरणच करतोय आपण, चारित्रच आहे ना ते. व्रत पालन करतोय, किंवा हिंसा होऊ नये ह्याची काळजी घेतोय, दान देतोय, दुसऱ्या जीवांना आपण काहीतरी उपदेश देतोय, हे सगळं आपले परिणाम म्हणजे शुभ आहेत म्हणून केलं जाते. आणि ह्याला म्हटलंय सराग चारित्र. आणि हे करत असताना नियम व्रत धारण केलं म्हणजे तिथं 8 कषाय संपलेले आहेत. अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण, क्रोध, मान, मायालोभ हे 8 कषाय संपलेले आहेत. म्हणून 5व्या गुणस्थानामध्ये अर्धी काय झालेले आहे? तिथं अर्धी म्हणजे आता आपण गोल बघितला ना, तर त्यातले 2 संपलेत, आणि अर्ध जे राहिलेलं आहे तर तिथं अजून काय आहे? तर सराग आहे. आणि जेवढं कषाय नष्ट झालेले आहेत तेवढं तिथं वीतराग चारित्र आहे. आणि महाव्रतामध्ये तर 3 संपलेले आहेत.
एकच कोपरा शिल्लक राहिलेला आहे, संज्वलन, क्रोधमान, मायालोभाचा. आणि तेवढं तिथं सराग चारित्र्य म्हटलं जातं. बाकीचं जे आहे तर ते वितराग चारित्र्य जास्त आहे. म्हणजे 3 कषाय चौकडींचा अभाव आहे, म्हणजे वितरागता जास्त प्रकट झालेली आहे. शुद्धोपयोगामध्ये त्यांचा वेळ जास्त जातोय आणि त्या निमित्तात तिथं काय आहे, कर्म निर्जरा सांगितलेली आहे. शुभामुळे कर्माची निर्जरा होत नाही. आता आपण उदाहरण बघितलं की आपल्याला रस्त्यात कुणीतरी गाडीखाली येता येता वाचवलं, म्हणून त्या जीवाला आपण उपचाराने त्यांनी मला वाचवलं असं म्हणणार, पण त्याच्या मागं मुख्य कारण आपलं आयुकर्म आहे. जर आयुकर्म नसेल तर आपण असं ठेच लागून पडतो आणि तिथं मरून जातो. तिथं कोणी गाडीनी धडक नाही दिली, काय नाही झालं, कारण आयुकर्म संपलं होतं. तिथं फक्त निमित्त काहीतरी पाहिजे होतं बाहेरचं असं. आणि इथं एवढी मोठी गाडी धडक देणार, किंवा खूप वेळा असं होतं की अगदी जबर ॲक्सिडेंट झालाय आणि असं आहे की आता तो जीव कोमात गेलाय, आता काही त्याची गॅरंटी नाही आहे, आणि त्याच्यातून तो जीव वाचतो, अतिशय चांगला होतो, म्हणजे सगळा तंदुरुस्त होतो आणि पुढं अनेक वर्ष जगतो. म्हणजे ह्याचं कारण काय आहे त्याच्या मागं, म्हणजे शेवटी आयुकर्म हे तिथं काय आहे, मुख्य आहे. बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टींना आयुकर्म आहे ना, पुण्य पण आहे ना. पुण्य म्हणजेच आयुकर्म. तिथं आयुकर्म आहे हेच तिथं पुण्य झालं, कळलं का? म्हणजे तो मरू शकणार नाही. हा, पुण्य आहेच की, म्हणजे आयुकर्म हे आहे आणि आयुकर्म असताना त्याच्या जोडीला पुण्य पण आहे, म्हणून तो नीट पण झाला. तिथं तो परत खूप वर्ष जगला, ते आयुकर्माच्या ह्याच्यात जगला आणि निरोगी जगला, किंवा अगदी म्हणजे अपंग वगैरे न होता चांगला सुदृढ जगला, तर ते त्याचं पुण्यकर्म आहे. म्हणजे एक गोष्ट घडताना अनेक बाकीची निमित्त पण आहेत, पण आपण एकाच गोष्टीवर जर त्यालाच आपण तिथं काय जर निमित्ताला करता म्हणून बसलो तर तिथं ते योग्य नाही. म्हणजे सराग आणि वितराग चारित्र्य तू आत्ता जे म्हणली ना, त्याच्यासाठी मला एवढं फोड करावी वाटली की कर्माची निर्जरा तर मुनींची आहे. आता मी त्या दिवशी एक मेसेज टाकला होता, अम्मांचं हे झालं ना, म्हणजे अम्मांनी सल्लेखना घेतल्यानंतर रात्री 1 तास आम्ही अम्मांबरोबर तिथं, म्हणजे प्रत्येकाला चान्स मिळाला तेव्हा 1 तास आम्ही अम्मांच्या जवळ होतो तिथं. मग तिथं असं जाणवलं की अम्मा किती शांत आहेत वगैरे. तुम्हाला वाचला असेल, मी ग्रुपवर मेसेज टाकला होता. आणि आदल्या दिवशी अम्मांमध्ये खूप मला असं जरा असं बेचैनी किंवा असं कणणं वगैरे दिसत होतं. मग तिथं हे सगळं दुसऱ्या दिवशी का जाणवत नव्हतं, तर तिथं ते म्हणजे यमसल्लेखना त्या दिवशी त्यांनी घेतली होती, आणि यमसल्लेखना घेतल्यानंतर तिथं काय झालंय, एक मिनिट म्हणजे यमसल्लेखना घेतली म्हणजे तिथं काय झालं, त्यांनी आणखीन व्रतामध्ये त्यांची काय झाली तर वाढ झाली. म्हणजे आता सल्लेखनेमध्ये सुद्धा सगळा त्याग केलेला आहे, आणि त्यामुळं तिथं काय झालं, तिथं परिणामांची काय झाली परत विशुद्धी किंवा दृढता आली. आणि त्या दृढतेमुळं तिथं काय झालं, परत तिथं पापाचं पण पुण्यामध्ये तिथं संक्रमण झालं. लक्षात येते का? म्हणजे पाप पुण्य हे एक विभाग वेगळा आहे, आणि शुद्ध म्हणजे आत्मानुभूती म्हणा किंवा स्वपरभेद विज्ञान, स्वतःला जाणणं, हा विभाग वेगळा आहे. ठीक आहे, अजून काय ह्याच्याबद्दल कुणाला काही विचारायचंय? हां, मला अजून एक गोष्ट सांगायची होती की जसं सम्यक दर्शनाचे 8 अंग आहेत, सम्यक दर्शनाचे 8 अंग म्हटले जातात की नाही, निशंकित, निकांक्षित वगैरे, हे 8 अंग. हां, तसे सम्यक ज्ञानाचे पण 8 अंग आहेत. मग आता आपण हा स्वाध्याय सुरू केलाय म्हणजे ज्ञान घेण्यासाठी आपण काय करतोय, एक ग्रंथ सुरू करतोय. कशासाठी? आपल्याला ज्ञान मिळवायचे. मग हे ज्ञान मिळवताना त्याचे सुद्धा 8 अंग सांगितले, तर ते पण माहीत असावे म्हणून सांगते. तर ही 8 अंग कुठली आहेत? आता सगळे मला आठवतात का नाही मी सांगते तेवढं बघा, नंतर आपण बघू. नाही तर पहिला आहे शब्दाचार. शब्दाचार म्हणजे काय? जे आपण वाचणार तर ते कसं शब्द अगदी शुद्ध पद्धतीने त्याचा उच्चार, स्पष्ट उच्चार, हे काय आहे शब्दाचार. म्हणजे आचार म्हणजे हे शास्त्र वाचत असताना आपलं आचरण कसं असावं. जसं सम्यक दर्शनाचे 8 अंगामध्ये काय सांगितलंय, ते सम्यक दर्शन तेव्हाच पवित्र म्हटलं जातं जेव्हा हे 8 अंग तिथं असतात. तसं इथं आपण आता ज्ञान मिळवताना हे सगळे 8 अंग सुद्धा आपल्याला म्हणजे आपण अंगीकार करणं किंवा त्यानुसार आपण आचरण करणं त्याच्यासाठी आहे. तर पहिलं सांगितलं शब्दाचार, दुसरा आहे अर्थाचार. अर्थाचार म्हणजे काय?
तिथं जे सांगितलंय त्याचा योग्य अर्थ घेणं, जसं आहे तसं समजून घेणं. अर्थ एक आहे आणि आपण त्याचा जर दुसरा अर्थ घेतला तर तिथं काय झाला, अनर्थाचार झाला. म्हणून तिथं अर्थाचार म्हणजे जसं सांगितलंय किंवा जो तिथं हेतू आहे किंवा जी सांगण्याची अपेक्षा आहे ती अपेक्षा समजून घेऊन, त्याचा भाव समजून घेऊन त्याचा अर्थ लावणे, हे काय झालं, अर्थाचार. तिसरा आहे उभयाचार. उभयाचार म्हणजे शब्दाचार आणि अर्थाचार ह्या दोन्हींचं मिळून उभयाचार असं झालं. त्याच्यानंतर पुढचा आहे कालाचार. कालाचार म्हणजे कुठल्या काळामध्ये स्वाध्याय करायचा आणि कुठल्या काळामध्ये करायचा नाही, हा पण काय आहे, एक नियम आहे. म्हणजे आता संधिकाल म्हणजे आता 12च्या अगोदर 48 मिनटं, 12च्या नंतर 48 मिनटं, म्हणजे दुपारी असो रात्री असो, किंवा सकाळी सूर्योदयाच्या आधी 48 मिनिट, नंतर 48 मिनिट, सूर्यास्ताच्या अगोदर 48 मिनिट, नंतर 48 मिनिट, हे सगळ्या वेळा काय सांगितलेल्या आहेत, सामायिकाची वेळ आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये स्वाध्याय करायचा नसतो. मग हा स्वाध्याय जर आपण त्या काळामध्ये केला तर तिथं काय झाला, आपण कालाचं आचरण किंवा तिथं तो नियम आपण पाळला नाही. म्हणून ह्या वेळा सोडून आपण स्वाध्याय करणं, तर ह्याला म्हटलंय कालाचार. किंवा अजून असं म्हटलं जातं ना, अष्टमी, चतुर्दशी किंवा अष्टानिक पर्व ह्याच्यामध्ये जे कर्णानुयोगाची शास्त्र आहे तर त्यांचा अभ्यास पण करायचा नाही असं म्हटलं जातं. म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे ऋतू बदलतात, आपले पण असे परिणामामध्ये आपल्या थोडीशी शिथिलता आलेली असते आणि त्यामुळं ग्रंथ वाचल्यानंतर त्याचे चुकीचे अर्थ आपल्याकडून घेतले जाऊ शकतात. मग असं होऊ नये म्हणून तिथं हा कालाचार नावाचं एक अंग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगितलेलं आहे विनयाचार. म्हणजे शास्त्र घेताना आदराने की मला ह्याच्यातून माझं कल्याण होणार आहे, हे माझ्या सुखाचं साधन आहे, म्हणजे तिथं जिनवाणीचा अभिनय होऊ नये, हा सगळा तिथं काय पाहिजे, आपल्याकडून विनय झाला पाहिजे, हा झाला विनयाचार. कालाचार संबंधी एक छोटीशी गोष्ट आहे. कुंद आचार्यांना वक्रग्रीवाचार्य असं म्हटलं जातं. त्यांची जी 5 नावं आहेत, ही 5 नावं तुम्ही कुठली आहेत ती मला उद्या सांगा किंवा ग्रुपवर टाका, म्हणजे प्रत्येकासाठी चिंतनासाठी एक प्रश्न. कुंद आचार्यांची 5 नावं कुठली, तर त्याच्यातलं एक नाव सांगते की वक्रग्रीवाचार्य. ग्रीवा म्हणजे काय, मान, म्हणजे ज्यांची मान वाकडी झाली आहे असे आचार्य, म्हणजे त्यांची मान काही काळ अशी वाकडी झाली होती म्हणून तिथं त्यांना वक्रग्रीवाचार्य असं नाव पडलं. मग त्यांना असं का झालं, तर ह्याचं कारण सांगितलंय की त्यांनी अवेळी, म्हणजे जेव्हा स्वाध्याय करायला नको त्यावेळेस त्यांनी स्वाध्याय केला आणि त्याचं फळ म्हणजे जिनवाणीचा अभिनय झाला म्हणून त्यांची काय झाली, मान वाकडी झाली असं सांगितलं जातं. मग नंतर त्यांनी प्रतिक्रमण प्रायश्चित्त वगैरे केलं, नंतर नीट झालं असेल वगैरे, हा भाग वेगळा. पण त्यांना ग्रीवाचार्य हे नाव का मिळालं, तर त्यांनी ज्या कालामध्ये स्वाध्याय करायला नको होता त्या काळामध्ये तो केला गेला त्यांच्याकडून, म्हणून कालाचार पाळणं हे सुद्धा काय आहे, एक अंग आहे. त्याच्यानंतर आहे अनिन्हवाचार. अनिन्हवाचार म्हणजे काय, तर गुरूंकडून ज्ञान मिळाले आपल्याला किंवा आपल्याला कुणीतरी शिकवले तर त्यांचं नाव लपवणं आणि ते माझं मलाच आलंय किंवा मी माझं शिकलोय किंवा ते माझंच आहे मी शोधले असं म्हणून तिथं गुरूंचं किंवा ज्यांच्याकडून आपण शिकलोय त्यांचं तिथं काय करणं, त्यांचं नाव न सांगता ते त्याचा मोठेपणा स्वतः घेणं. तर हा एक काय आहे, असं न घेणं, म्हणजे जे जसं आहे तसं सांगून टाकणं, हा अनिन्हवाचार असं म्हटले जातं. आणि जर असं आपण लपवलं तर तो निन्हव नावाचा दोष सांगितला जातो. तर मला वाटतं 7 झाले असतील. एक अजून कुठला अपध्यानाचार असं काहीतरी आहे पण त्याचा अर्थ मला माहित नाहीये. उपधानाचार आणि बहुमानाचार हे 2 राहिले. हा 6 झाले का, बरं. बहुमानाचार म्हणजे पण तिथं त्या जिनवाणीबद्दल बहुमान असणं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला एक महत्त्व असणं हेच येते. आणि अपधानाचारचा अर्थ आहे का तिथं, कश्मीरा तू काय बघतीये का? नाहीये. बरं, तेवढं एक मला माहीत नाहीये तर ते मी बघून सांगेन. तर असे हे 8 सम्यक ज्ञानाचे पण अंग आहेत. म्हणजे आपल्याला सम्यक दर्शनाचे तर खूप माहीत असतात किंवा सतत ते कानावर पडतात, पण ज्ञानाबद्दल आपल्याकडं तेवढं आपण बघत नाही किंवा सूक्ष्मतेने आपण विचारात घेत नाही. पण ह्या सुद्धा गोष्टी
लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला वाटतात किरकोळ गोष्टी आहेत, पण त्याचं फळ आपल्याला अविनय झाला किंवा आपल्याकडनं हे दोष झाले तर आपल्याला त्याचं पण फळ मिळतं. ह्याचं उदाहरण म्हणजे कुंद आचार्य, म्हणून त्यांना ते वक्रग्रीवाचार्य, म्हणजे आचार्य असताना त्यांचा भाव तर नव्हता जिनवाणीचा अभिनय करायचा, काही कारणानुसार झालं असेल त्यांच्याकडून, म्हणजे चुकीने झालेल्या चुकीचं सुद्धा आपल्याला काय होतं, फळ भोगावं लागतं किंवा शिक्षा मिळते. मला वाटतं अजून एक ह्याच्यामध्ये अपधानाचारमध्ये असं येत असणार आहे की जोपर्यंत हा ग्रंथ वाचून पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला तरी एक नियम पालन करणे, बहुतेक हा अर्थ आहे त्याचा, कारण एक नियमचं कुठला तरी एक अंग आहे हे माहित होतं, मग तेच त्याचा अर्थ असणार. उपधान म्हणजे किसी नियम तपसहित अध्ययन. हा मग एक मला हे सांगायचं होतं की ज्याला जे शक्य आहे, आता हा आपला तत्वार्थ सुरू आत्ताच झालाय, 4-5 दिवस झाले, मग हा ग्रंथ संपेपर्यंत ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार जेवढा शक्य असेल एक छोटासा का होईना नियम घ्या, तो लिहून ठेवा आणि त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं नाही आहे की आता आम्हाला असं सांगायचं की नियम घ्यायचा किंवा कोणीतरी वारल्यानंतर बंद करू का? हो चालेल. असं आता समजा कोणीतरी वारलं, काय नियम घेतला तर आम्ही आंबा सोडला, आम्ही केळ सोडलं, आम्ही काहीतरी हे असे काहीतरी नियम घेतले जातात, त्याच्याद्वारे आपलं काय साधलं जातं. त्यापेक्षा रात्री जेवणार नाही असा नियम घ्या, त्यापेक्षा रोज काहीतरी थोडा स्वाध्याय करणार असा नियम घ्या, कांदा लसूण बटाटा खाणार नाही एवढे दिवस असा नियम, एखादं जे काही आपल्याला त्याच्यातून धर्माची पण म्हणजे तिथं धर्म पण प्रकट होईल, अहिंसा पण होईल आणि नियमाचं पण पालन होईल. म्हणजे अशा पद्धतीने नियम घ्या असं आम्हा सांगायच्या. मग ज्याला जसं शक्य असेल त्यांनी घ्या, मी माहीत असावं म्हणून सांगितलं, आणि शक्य असेल तर घ्या. म्हणजे मी एक मग एखादा तत्वार्थ म्हटलं तर हो काहीही म्हणलं ना, छोटासा जरी घेतला नियम, पण नियम घेतला तर ते काय झालं, एक ह्याचं 8 म्हणजे अंगातलं एक अंग आपण पालन केलं असं त्याचं म्हणजे नियम रूपाने पण झालं, तो विनय पण झाला आणि आपल्याला तेवढी नियमाच्या निमित्तामध्ये तेवढी दृढता पण येते की मी हा नियम पाळू शकतो. आणि आज मी एक गोष्ट सोडू शकतो म्हणल्यावर मी उद्या 2 सोडण्याची पण माझ्यामध्ये काय होते, मग तेवढी शक्ती येते किंवा तेवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. मम्मी बोल. ते काय आहे ना, 1234 उपवास केले तर तीर्थंकर प्रकृतीचा बंद होतो, पण प्रत्येकालाच ते 1234 उपवास करायला जमतंय असं नाही. मग रोज जर तत्वार्थाचे 10 अध्याय म्हणले तर एक उपवासाचं फळ मिळतंय, मग तसे 1234 वेळा म्हणलं तरी ते होऊन जाते. तसं होतं तसं पण होतं, कारण तसं ते आहेच. आपण तो श्लोक घेणार आहे, म्हणजे एक श्लोक. अजून एक मुद्दा सांगायचा होता मला, की म्हणजे माझे 2 क्लायंट होते, जैनच होते, पत्रिका बघायसाठी आलेले आणि बुध खराब होता आणि त्याच्यामुळे इश्यूज येत होते. तर हे बुध म्हणजे काय, शेवटी वाचा आणि बुद्धी, तुम्ही ते बुद्धी कशी कुठे वापरणार असा विषय शेवटी. मग संस्कृतचं कुठलंही भक्तांबर असेल किंवा तत्वार्थ असेल ते कंटिन्यू 45 दिवस मी त्यांना म्हणायला सांगितलं होतं आणि ते खूप चांगले रिझल्ट आले त्याचा. अच्छा, हा प्रश्नच नाही, फक्त ह्याच्यामध्ये आपली भाव आहे एक हे पाहिजे की भक्तिभावाने किंवा परिणामांच्या विशुद्धीने ते म्हटलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नको, मला ह्याचं फळ हे मिळावं अशी अपेक्षा न करता एक विनय म्हणून, जिनवाणीचा विनय किंवा माझ्यामध्ये तेवढी दृढता यावी. शेवटी कधीतरी आपल्याला हे सगळं सोडायचं आहे, एकदम सोडणं जमेल न जमेल. मग आत्तापासून आपण सुरुवात केली, थोड्या अंशाने आपण एक पायरी चढत गेलो तर आपल्याला सगळं सोडणं जड होणार नाही, म्हणजे सोपं जाईल. असं म्हणजे एक वाक्य वाचलं मी परवा, एक गोष्टी आपल्या संयोगातून कधी अशा जातातच की, वियोग होतोच की, कधी व्यक्तीचा होतो, कधी वस्तूंचा होतो. मग एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा वियोग होतो म्हणजे तर तो आपल्याला त्रासदायक होतो, म्हणजे सहन होत नाही तो वियोग. आणि मरण म्हणजे तर काय आहे, सगळ्याचा वियोग आहे. मग आत्ता ह्या छोट्या वियोगाची जर आपल्याला सवय लागली किंवा ते जर आपल्याला स्वीकार झाला की ह्याचा वियोग होणारच आहे कारण हा संयोग आहे, माझा नाही, हा जर आपण तिथं म्हणजे ती दृढता किंवा ते जर स्वीकार आपण केला तर जेव्हा सगळं सुटणार आहे तेव्हा पण आपल्याला दुःख होणार नाही. हे म्हणजे मरण म्हणजे काय तर सगळ्याचा वियोग आहे, सगळ्या गोष्टी
एकदम वियोग म्हणजे आपल्या संयोगातून निघून जाणार किंवा आपणच त्याच्या संयोगातून निघून जाणार. चला. निज निधि निज में बताई, यह अनंत उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. भो प्रभो. ओम. सावधान. जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. हा मी वीतराग स्वरूपी आहे. माझ्यामध्ये शुभ भाव नाही, अशुभ भाव देखील नाहीतच. हा मी शुभ अशुभाने रहित, मात्र शुद्ध स्वरूपी आहे. शुद्ध भाव स्वरूपीच आहे. जाणा. शुभ भाव म्हणजे कषायांची मंदता, अशुभ भाव म्हणजे कषायांची तीव्रता. हा मी जीव तर कषायांनी रहित आहे. माझ्या आत्मस्वरूपामध्ये कुठलाही कषाय नाहीच. मंद कषाय नाही, तीव्र कषाय नाही, शुभ कषाय नाही, अशुभ कषाय नाही. या शुभ अशुभाला मी मात्र जाणणारा आहे. हे शुभ अशुभ भाव देखील कर्माच्या उदयात आहेत, माझ्या स्वरूपात नाहीच. जाणा. मात्र शुद्ध स्वरूपी जीवाला जाणा. हा मी समता भाव स्वरूपी आहे. समता भाव म्हणजेच शुद्ध भाव, म्हणजेच वीतरागता, म्हणजेच ज्ञायकता, म्हणजेच ज्ञाता द्रष्टापणा आहे. जाणा. कषायाने रहित निष्कषाय स्वरूपाला जाणा. निष्कषाय स्वरूपोऽहम्. शुभ अशुभ भावरहित शुद्ध भाव स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं.